श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ आहे गाईला कोटी स्पर्श केल्याने घरातली गरिबी कायमची निघून दूर जाते व गाईला काय खाऊ घातल्याने आपल्याला फायदे होतात। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले आहेत। गाईच्या ठिकाणी म्हणजे 33 कोटी देव असतात असं मानले जातं, म्हणून तिला गोमाता म्हणतात। गाईची पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवतांची पूजा केल्याचं फळ पुण्य मिळत असतं, कारण गाईवर सर्व नक्षत्राचा प्रभाव पडतो। त्याचबरोबर गाईच्या पाठीमागे वरच्या भागात सूर्यकेतू नाडी असते, जे की सूर्याच्या किरणापासून रक्तात संरक्षण निर्माण करते आणि तेच संरक्षण हे गाईच्या दुधामध्ये येते आणि त्यामुळे गाईचं दूध हे लहान मुलांसाठी मनुष्यासाठी अमृतासारखे असते। तर गाईची पूजा केल्याने आपल्याला फळप्राप्ती मिळत असते। गाईचं शेण व गोमूत्र लक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे। फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले तर पातकाचा नाश होतो। देवांनी सुद्धा पापाचा नाश करण्यासाठी हे प्राशन केलं होतं, म्हणून यज्ञ मंडप घर शेणाने सारवलं पाहिजे। गाईच्या शेणामध्ये प्रात्यक्षिक लक्ष्मीचा वास असतो, गोमूत्रामध्ये भगवंत गंगेचा वास असतो, गाईचे दूध, तूप, सोमाचा वास असतो असं मानलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणतं फळ पुण्य आपल्याला प्राप्त होतं। घरातले वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करता येईल। गाईची नित्यनेमाने पूजा केल्याने आपल्या घरावरलं संकट टळते, घरामध्ये सुखमय वातावरण होते, सुख समृद्धी लक्ष्मी नांदत राहते। त्याचबरोबर सर्व देवी देवतांचा कृपा आपल्यावर राहत असते। गाई ही एक माता आहे, देवी आहे, जी की भक्तांवर आलेले संकटाचं व दुःखाचं निवारण करते। तर संध्याकाळी गाई रानातून घरी परत येत असताना त्यावेळी त्यांच्या पायामध्ये धुळीचे कण अडकलेले असतात। त्या धुळीमध्ये व्यक्तीच्या पापाचा सर्वनाश होत असतो। तर ज्यावेळेस आपल्या घरातले मुलं ऐकत नसतील, चिडचिडे असतील, त्यावेळेस घरातल्या व्यक्तींनी त्या मुलाच्या हातून हिरव्या चारा गाईला खाऊ घालावा, नक्कीच फरक जाणवेल। त्याचबरोबर गाईचे दान करणे हे खूप पुण्य मानलं जातं। तर गाईचं दान नक्की करा। गाईचं दान केल्याने मंगळाचा जो म्हणजे दशा आहे, ती वाईट दशा आहे, ती निघून जाते। गाई ही ब्राह्मणाला दान नक्की करावी। त्याचबरोबर घरामध्ये एखादं मंगल कार्य घडून येत नसेल, काही अडचण येत असतील, बाधा येत असतील त्या मंगल कार्य घडण्यामध्ये, किंवा एखादं कार्य पूर्णपणे पार पडत नसेल, तर गाईच्या कानामध्ये आपल्या मनातली जी इच्छा आहे, जे कार्य पूर्ण व्हावी अशी तुमची मनातली इच्छा आहे, ती गाईच्या कानामध्ये बोलावी व तिला सांगावी व तिला गूळ आणि पोळी खाऊ घालावी। नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील। गाईला काय करायचं आहे की अमावस्येच्या दिवशी गाईला गूळ पोळी हिरवा चारा खाऊ घातल्याने आपल्याला जो काही पितृदोष आहे ते सुद्धा निघून जातो आणि नवग्रहाची शांती होते। त्यासाठी अमावस्येच्या दिवशी प्रभावी असा हा उपाय आहे, तुम्ही नक्कीच करून बघा। जर तुम्हाला पितृदोष असेल तर ते निघून जाण्यास तुम्हाला मदत होईल। आपल्या अंगणामध्ये असलेली गाय आपल्यावर जे संकट येते ते दूर करते, त्याचबरोबर आपल्या घरामधले जो पितृदोष आहे ती सुद्धा दूर करते। गाईच्या पाठीवर वरच्या वाट्यावर सूर्यकेतू नाडी असते, त्यामुळे रोज सकाळी त्या वरच्या भागावर हात फिरवल्याने मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, दारिद्र्य दूर होते, घरामध्ये सुख शांती लक्ष्मीचा वास राहतो, घर सुखाने आनंदाने नांदू लागते। त्यासाठी दररोज नित्यनियमाने गाईच्या पाठीवर उंच वाट्यावर जो आहे तिथं सूर्यकेतू असल्यामुळे तिथे रोज हाताने स्पर्श करावा। तर या प्रकारे गाईच्या या भागाला स्पर्श केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि कितीही दारिद्र्य असेल ते दूर होण्यास मदत होते। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।